नमस्कार, मी इंद्रायणी रेडेकर. न्यूज मराठी 24/7 चॅनेलच्या हेल्थ मंत्रा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनस्वी स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयातील विशेष तज्ञ येथे आमंत्रित करतो व त्या विषयाचे मार्गदर्शन आपण येथे घेत असतो. दात. तर दाताबाबतीत आज आपण बोलत आहोत आणि आज आमंत्रित केलंय कोल्हापूर आयकॉन अवॉर्ड्सने सन्मानित झालेले तसेच फेलो ऑफ इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजी तसेच डिप्लोमॅट ऑफ वर्ल्ड काँग्रेस ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजीचे डॉक्टर आझम मकानदार सर. नमस्कार सर. नमस्कार मॅम. मी डॉक्टर आझम मकानदार. मी कन्सल्टिंग ओरल इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे. गेली 12 वर्ष माझं क्लिनिक मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक स्टेशन रोड कोल्हापूर इथे आहे. सर, आपले जे मागचे एपिसोड्स होते जे खूप हिट झाले, तर लहान मुलांबाबतीत जर सपोज त्यांचे दात पडलेत, मग त्यांना पण दात बसवून घ्यायची गरज असते, जसं आपण फिक्स्ड टूथ संदर्भात बोललो रिगार्डिंग यंगर पीपल इव्हन ज्येष्ठ लोकांबाबतीत, तर तसं आहे का? लहान मुलांच्या बाबतीत मॅडम कधी कधी दात बसवून घेण्यापेक्षा ती स्पेस जी आहे म्हणजे ती जागा जिथला दात पडलेला आहे किंवा काढून घेतलेला आहे ती स्पेस मेंटेन करणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये. कारण ती जागा तेव्हाच ती जागा का इम्पॉर्टंट आहे, जिथून दात निघालेला आहे आपला परमनंट दात त्याच्यात येतो, त्या जागेत आपला परमनंट दात येणार आहे. त्यामुळे ती जी स्पेस आहे ती मेंटेन करणं आणि तो दात ब्लॉक न होणं, म्हणजे खाली तो दात आपल्या हिरड्यातून वरती आलाच नाही असं न होणं, त्याच्यासाठी ती स्पेस मेंटेन होणं गरजेचं आहे. मग हे स्पेस मेंटेन करण्याचा जो अवधी आहे म्हणजे तो कधी करायचा आहे आणि किती वेळ आहे, हे तो दात कधी पडलाय आणि त्याचं परमनंट दात येण्याची वेळ किती आहे, तो कधी येणार आहे परमनंट, ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणजे सपोज आता मुलाचं वय आहे 6 वर्ष, तर 6 वर्षामध्ये काय होतं की त्याची परमनंट दाढ, परमनंट फर्स्ट मोलर हा येत असतो. आणि त्यावेळी जर त्याचा दुधाचा सेकंड मोलर म्हणजे त्याच्याच ऍडजसंट टूथ म्हणजे त्याच्याच लागून असलेला दात पण तो दुधाची दाढ आहे ती पडली, तर आता आपण काय करायचं, म्हणजे ही स्पेस मेंटेन ठेवायची का नंतर तो खालून येणारा दात आहे त्याची वाट बघायची? खालून जो येणारा दात आहे तो त्याच्या वयाच्या 12व्या किंवा 13व्या वर्षी येणार आहे. किंवा मुलगी असेल तर साधारण 11 ते 12 वर्ष त्यावेळी येणार आहे. पण म्हणजे कमीत कमी 5 ते 6 वर्ष तो ती स्पेस आपल्याला मेंटेन करावी लागणार आहे. आणि लहान मुलांमध्ये फिक्स दात बसवण्याचा ऑप्शन का नाही आहे, कारण जबड्याची वाढ ही सतत होत असते, ती दिवसागणिक होत असते. त्यामुळे आपण कुठलाही फिक्स दात त्यांच्यामध्ये बसवू शकत नाही. मग आता आपल्याकडे 2 ऑप्शन राहतात. एक म्हणजे काढायचं घालायचं दात करणे, त्याला रिमुव्हेबल म्हणतात, जी सायंटिफिक लिटरेचर मध्ये ती आहे पण ती गोष्ट प्रॅक्टिकली शक्य नाही, कारण लहान मुलं काढायचं घालायचं दात घालत नाही जनरली, ते त्याला अडॉप्टेड नाही आहेत. पण त्याच्याऐवजी ऍटलिस्ट आपण त्याला एक स्पेस मेंटेनर देऊ शकतो, ज्याच्यामध्ये स्पेस ती जागा मेंटेन होण्यासाठी मदत होते. ती आपण डेंटिस्ट कडे जाऊन तो स्पेस मेंटेनर बनवून
तो दिला जातो. ओके. लहान म्हणजे ती स्पेस मेंटेन झाली की हम्म, काय होणार आहे की खालून येणारा दात ब्लॉक होणार नाही. हम्म, ब्लॉक दात कशामुळे होतो, जो परमनंट दात हम्म, आता आलाय 6व्या वर्षी तो ड्रिफ्ट होतो पुढे पुढे त्या मोकळ्या ओके. जागेत. हम्म, पुढचा दात हा मागे ड्रिफ्ट होऊ शकतो आणि वरचा जो दात आहे जो अपोजिंग आहे त्याला हम्म, हम्म, कॉन्टॅक्ट मध्ये हम्म. येणारा तो सुद्धा खाली खाली येऊ शकतो. म्हणजे हे जे दात असतात ते मायग्रेन होतात असं काही आहे का? हो हो, दाताला मायग्रेशन टेंडन्सी ही नेहमी असते. हा. दाताच्या ऍडजसेंट, कारण सगळे दात हे आपल्या एका फायबर्सनी कनेक्ट केलेले असतात. हम्म, त्यातला एक दात मधला काढला म्हणजे शेवटचे दात काढण्यामध्ये एवढा फरक पडत नाही, पण आपण कुठला तरी मधला दात काढला किंवा हम्म, आपला पडला तर सगळे दात हे त्यातून येऊ हम्म. शकतात, म्हणजे ओके. हलू शकतात, मायग्रेट होऊ हा. शकतात. आता लहान मुलांना ही भीती असते की जेव्हा त्यांचा दात पडणार असतो किंवा अजून पडलेला नसतो पण किडलेला आहे आणि तो दात त्यांना काढायचा आहे, मग त्याच्यासाठी काहीतरी इंजेक्शन्स असतात किंवा काही असतात तर ते त्याला घाबरतात. तर ते गरजेचं असतं का? म्हणजे दात काढणं गरजेचं असतं का किंवा इंजेक्शन देणं गरजेचं असतं का? कारण त्यांचे हे मिथ्स आहेत, गैरसमज आहेत जे ओके त्यांनी विचारले. तर मग ओके. तुमचं म्हणणं काय आहे? लहान मुलांमध्ये ना हम्म, मॅम की आम्ही असं म्हणालो की वय हम्म. हे फार डिसाइडिंग फॅक्टर आहे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये. ओके. म्हणजे आम्हाला डेंटल एज हम्म, हे एस्टिमेट करायला एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग दिलं अच्छा. जातंय, करिक्युलम मध्ये शिकवलं जातं. ओके. आणि डेंटल एज ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण सगळी जी ट्रीटमेंट आहे ती त्या डेंटल एजवर डिपेंडंट आहे. म्हणजे आमचे टीचर्स आम्हाला म्हणायचे की डेंटल एज चुकली तर तू फेल होणार आहे, डेंटल एज चुकायचं नाही अजिबात, ओके. कारण ट्रीटमेंट प्लॅन हा डेंटल एजवर बेस्ड आहे. तर कुठल्या वेळी दात किडलाय फार आणि तो वाचू शकतो का आणि तो वाचवायची गरज आहे का, हे 3 हम्म, मुद्दे त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. हम्म, म्हणजे समजा आता दुधाची दाढ ही किडलेली आहे 6व्या वर्षी, हम्म, मी आता आपण आताच उदाहरण घेतलं, हम्म, आणि 12व्या वर्षी ती दाढ येणार आहे, परमनंट दात तिथला हम्म, 12व्या वर्षी येणार आहे. तर आता हा 6 वर्षांचा गॅप आहे, हा 6 वर्ष स्पेस मेंटेन करण्यापेक्षा जर ती दाढ किडली आणि ती आपण वाचवू शकतो. रूट कनाल सुद्धा लहान मुलांचं होतं, रूट कनाल करून घेतलं पाहिजे लहान मुलांचं जर गरज असेल तर त्या रूट कनाल करून आपण ती दाढ वाचवू शकतो. आणि 6 वर्षांचा हा जो स्पॅन आहे तोपर्यंत ती दाढ टिकेल आणि जोपर्यंत त्याचा त्यावेळी वय होईल 12व्या-13व्या वर्षी आणि तो दात आपोआप हलून पडेल. ओके. आणि रूट कनाल केलं म्हणून तो दात पडणार नाही असं अजिबात नाहीये. रूट कनाल केलं तरी सुद्धा तो दात त्याच्या वयाच्या वेळी हम्म, ज्यावेळी पडायचा आहे त्यावेळी तो हम्म, पडेल. त्यामुळं रूट हम्म. कनाल जर गरजेचं असेल तर ते करून घ्यायला पाहिजे. अगदी असं सर. नाहीये की लहान मुलं आहे कसं करून घ्यायचं, रूट कनाल हम्म, काय होईल, तो दात वेळेवर पडेल का, असं काही नाहीये. रूट बरोबर. कनाल केल्यामुळं ते अप्रोप्रिएटली आणि विकसित सायन्स आहे, हम्म, एस्टॅब्लिश्ड फॅक्ट आहे. अगदी सर. त्यामुळं ते करून घेण्यामध्ये काही हार्म नाही आहे, तर ते केलं पाहिजे. हा. कधी कधी असं होतं की वय 10 वर्ष आहे किंवा 11 हम्म, वर्ष आहे, मग अशा वेळी आम्ही एक्सरे काढून घेतो. ओके. खालून हा. येणारा दात रेडी असेल, तो हम्म, येणार हम्म, असेल आणि 4 ते 5 महिन्यातच तो येणार असेल तर ओके. तो आपण दातही काढू शकतो. काही मुलांचं असं असतं की त्यांचे दात सर्रास किडत असतात. मग हे अनुवंशिक आहे का? कधी कधी ते अनुवांशिक असू शकतं, पण त्याला मेजॉरिटी मी हम्म, माझ्या प्रॅक्टिसमध्ये जे बघितलेलं आहे हम्म, त्या ह्याच्यात मला असं वाटतं की ह्या हम्म, गोष्टी डाएटशी रिलेटेड आहेत. त्यांचं हम्म, जे जेवण आहे किंवा आपण जे हम्म, चॉकलेट्स खाण्याची हॅबिट आहे, सतत हम्म, गोड पदार्थ खाण्याची हॅबिट आहे, हे त्यातून आलेलं आहे. दुसरं गोष्ट ओके. ब्रशिंग न करणं आहे. हम्म, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की त्यांना ऍडिक्वेटली एक्सपोजर डेंटल क्लिनिक्सला दिलं गेलं नसल्यामुळे, म्हणजे चेकअप आपण करत हम्म, गेलो नसल्यामुळे ते अचानक एवढे सगळे दात किडलेले असतात. आणि ह्याशिवाय मगाशी मी मेन्शन हम्म, केला तसा हम्म, नर्सिंग बॉटल केरीज ज्याला म्हणतो आपण, हम्म, तो एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे बाळाला जर दुधाची बॉटल हम्म, तशीच तोंडात घेऊन रात्री झोपायची सवय हम्म, असेल हम्म. तर ते क्लिनिंग ऍडिक्वेट होत नाही आणि त्याच्यामुळं मग दात किडतात सगळेच्या किडू सगळे. शकतात. पण राईट. अशा पेशंट्समध्ये एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात हम्म, ना की तुमचा प्रश्न, तो त्याचं उत्तर दिलं नाही मी, की इंजेक्शन देण्याची गरज आहे हा. का की अजून हा. हे करण्याची गरज आहे का. तर हे सगळं त्या ट्रीटमेंटवर ठरतं, पण आता हम्म, बरेच पेनलेस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ओके. समजा मूल हे तुमचं 5 किंवा 6 वर्षाचं असेल तर हम्म, त्याला हम्म. बिहेवियरल काही एलिमेंट्स असतात, म्हणजे लाईक. क्लिनिकचं एन्व्हायरमेंट लहान मुलांना आवडेल हम्म, असं ठेवणं, बरोबर. डेंटल चेअर अशी ठेवणं आणि पेनलेस निडल्स हम्म, असतात छोट्या अगदी, त्याचा वापर करणं, तसं करून ट्रीटमेंट देऊ शकतो. येस सर. अगदी त्याच्यापेक्षा लहान मुलं असेल आणि ते रिस्पॉन्ड करणार हम्म, नाही असं हम्म, आपल्याला जर वाटतंय डेंटल ट्रीटमेंटला, हम्म, तर आपण त्यांना कॉन्शियस सिडेशन म्हणून प्रकार असतो.
ओके. म्हणजे पूर्णपणे भूल न देता हा. आपलं बाळ आपलं ट्रीटमेंट करताना जे गोष्टी आहेत म्हणजे तोंड उघड किंवा आ करून बैस थोडा वेळ, असं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ऐकेल, म्हणजे वर्बल कमांड्स म्हणतो आम्ही त्याला, अगदी अगदी. त्या तो ऐकेल तसा अनस्थेशिया त्यांना दिला जातो. त्याला कॉन्शियस सिडेशन म्हणतात. ओके. आणि जनरली नायट्रस ऑक्साईड म्हणून एक गॅस आहे, लाफिंग गॅस म्हणतो आपण त्याला कॉमनली, ते वापरून ओके. ते केलं जातं. अशा गोष्टींचा वापर करून जर आपण ट्रीटमेंट घेतली तर तो म्हणजे बऱ्यापैकी सक्सेसफुल ट्रीटमेंट होतात आणि केल्या पाहिजेत. कारण लहान मुलांची हेल्थ, त्यांचं हे वाढीचं वय असतं, त्यांचे ग्रोथ स्पर्ट्स म्हणतो आपण त्याला, अगदी ते सर. सुद्धा ह्याच वयामध्ये येतात. तर त्याच्यामुळे काय आहे की त्यांना नरिशमेंट योग्य मिळालं, म्हणजे त्यांचं जर खाणं पिणं व्यवस्थित मिळालं, त्याचं डायजेशन व्यवस्थित असेल तर त्याची वाढ होणार आहे. त्यामुळं आज तो बाळ आहे पण उद्याचं ते ऍडल्ट अडल्ट. आहे, म्हणून ह्याचं ते आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इंटरेस्टिंग, की लहान मुलांना आपण फार भीती घालतो हा. डॉक्टरांची, की डॉक्टर तुला टुच्चू करतील, इंजेक्शन देतील, इंजेक्शन असं देतील, बरेचदा आपण राईट. म्हणतो. पण ह्या भीतीमुळे तो उद्याचा जो ऍडल्ट आहे ना, तो इंजेक्शन घ्यायला तयार होत नाही. किती मोठी लोक बघितलेत, मला फार भीती वाटते. ऍक्च्युली अगदी जर तुम्ही सर. लॉजिकली विचार केला तर सुईची भीती का असणं गरजेचं, फक्त मुंगी चावण्या एवढं तर दुखतंय. हे कदाचित सायकोलॉजिकल असणार आहे. येस येस. लहानपणापासून त्यांच्यावर ते बिंबवत आहेत की इंजेक्शन दिलं तर घाबरायलाच हवं, भीती वाटायला हवी. तर ते पालकांनी न करता एक सपोर्ट त्यांना द्यायला हवा, की त्यांना सांगायला हवं, तुला ना काहीतरी होतंय, मग त्याच्यासाठी आपण डॉक्टर दादांकडे जातोय किंवा त्यांच्याकडे जातोय आणि येस त्यांच्याकडून आपण ट्रीटमेंट घेतोय. तर ती येस. अशा अशा पद्धतीची ट्रीटमेंट असते आणि ह्याला काहीही घाबरायचं नसतंय. आणि इंजेक्शन म्हणजे अगदी मुंगी चावल्यासारखं असतं. अशा पद्धतीनं आपण त्यांना सांगून हा, त्यांची भीती दूर केली पाहिजे. करेक्ट. आपण ते त्यांना थोडस प्रिपेअर केलं ना आधीच, तर ते बऱ्यापैकी होतात प्रिपेअर, आणि त्यांना कुठल्याच गोष्टीची खरं म्हणजे भीती लहान मुलांना घालू नये अशा मताचं मी आहे. त्यातल्या अगदी त्यात सर. ऍटलिस्ट इंजेक्शनची भीती अजिबात घालू नये, कारण हम्म. ते त्यांच्या हेल्थशी निगडीत आहेत. उद्या आज जर त्यांच्या मनात भीती बसली तर ते उद्या प्रिव्हेंटिव्ह काही हो. कारणासाठी कधीही डॉक्टरांकडे जाणार नाही. ते टाळाटाळ करतील आणि मग म्हणतील की जो होईल देखा जाएगा हा किंवा जे होईल हा. ते होईल, काही करायचं नाही आपण, हो हो. नंतर तो काय दात पडणारच आहे. तसंच आपण हे करूया. खरं तर लहान मुलांची काळजी ही पालकांनी घेतली पाहिजे. पण पालक काय करत असतात की कॅडबरी देणं, चॉकलेट्स देणं हे वारंवार करत असतात. मग त्यातून त्यांचे दात किडत असतात. मग हे सातत्यानं केलं तर मग किती प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, हे जरा डॉक्टर तुम्ही सांगाल का? हो मॅम, खरं तर लहान मुलांना चॉकलेट्स देणं हे आता अनअवॉइडेबल आहे. कारण तुम्ही जिथं पण जाल, कुठल्याही शॉपमध्ये जाल, तिथं ते दर्शनी भागात ठेवलेले असतात. हो. फक्त आपण एक केलं पाहिजे की लहान मुलांना थोडंसं आपल्याला ह्याच्या बाबतीत डिसिप्लिन लावता येईल. समजा आपल्या मुलांना जर रोजच चॉकलेट खायची सवय आहे, तर त्यांना सुरुवातीला 2 दिवसातून एकदा चॉकलेट्स देणं, मग नंतर हळूहळू आठवड्यातून एकदा चॉकलेट्स देणं, हे आपण करू शकतो. त्याच्यानंतर चॉकलेट्स दिल्यानंतर कंपल्सरी त्यांनी ब्रशिंग केलं पाहिजे आणि चूळ भरली पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या केल्या पाहिजेत. जर ह्या केल्या, अगदीच त्यांना चॉकलेट पासून डिप्राईव्ह करणं ते आता शक्य नाही आहे कारण त्याची अवेलेबिलिटी खूप जास्त आहे. आपण आपल्या नकळत सुद्धा मुलं कधी ते खातील आपल्याला कळू शकत नाही. त्यामुळे बेसिकली त्यांना डिसिप्लिन लावणं हे जास्त गरजेचं आहे आणि मला वाटतं तेवढं इनफ आहे. दात त्यांचे त्याच्यामुळे चांगले राहू शकतात. येस सर. खरं तर हे लहान मुलांना त्यांची काळजी दातांची कशी घ्यावी हे कळत नसतं, पण त्यांच्या पालकांना तर कळत असतं ना. मग त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी हे तर तुम्हाला कळलंच असेल. तर कधी जर तुम्हाला वाटलं की मुलाचा दात पडतोय किंवा त्याला डिके येतोय किंवा तो किडतोय, तर तुम्ही एकदा डेंटल क्लिनिकला भेट द्यायला हवं. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे येस, तुम्ही वर्षातून एकदा तरी डेंटल क्लिनिकला भेट द्यावी. सर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओला आलात आणि आम्हाला इतकी छान इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर केलीत आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ती इन्फॉर्मेशन तुम्ही सांगितलीत आणि त्याचं मार्गदर्शन तुम्ही इतक्या छान पद्धतीने केलं. त्याबद्दल न्यूज मराठी 24/7 या चॅनेलतर्फे मी आपले आभार मानते. थँक्यू, धन्यवाद मॅम. तुम्ही मला बोलवलं तुमच्या न्यूज मराठी 24/7 चॅनलला आणि तुमच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. कारण ह्या बऱ्याच गोष्टी मी माझ्या पेशंट्सना सांगत असतो, त्यांच्या लहान मुलं जी असतात त्यांच्या पालकांना मी सांगतो. पण हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे की जिथून आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या या कार्यासाठी. तुम्ही वेगवेगळ्या लोकांना पण आमंत्रित करता, मला पण बोलवलं. खूप
खूप खूप आभार. थँक्यू. तर आजचा हा एपिसोड होता लहान मुलांच्या दातांच्या समस्या या बाबतीत. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या दातांची काळजीबद्दल काही शंका निरसन असं असेल तर तुम्ही एकदा मकांदा डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिकला नक्की भेट द्या आणि तुमच्या मुलांची दातांची तपासणी नक्की करून घ्या. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना व्हिजिट देखील देऊ शकता. आपल्या न्यूज मराठी 24/7 चॅनेलच्या हेल्थ मंत्र या कार्यक्रमामध्ये आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत आणखीन एक चांगला विषय. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद. सुंदर स्वस्थ दात महत्वाचे आहेत आरोग्यदायी जीवनात. म्हणूनच दातांच्या संपूर्ण आरोग्यासाठी मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक आता नव्या रूपात. फिक्स दात इम्प्लांट द्वारे बसवण्याचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव, पेशंट फ्रेंडली वातावरण, दातांच्या उपचारांची भीती असणाऱ्या पेशंटसाठी खास सुविधा, वारंवार फेल होणाऱ्या डेंटल ट्रीटमेंटसाठी स्पेशल उपचार, स्माइल डिझाईन सॉफ्टवेअर सुविधेसह कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, अचूकतेसाठी सर्जिकल मायक्रोस्कोप द्वारे मायक्रो डेंटिस्ट्री, अत्याधुनिक रूट कॅनल सिस्टीम, दात नसलेल्या व्यक्तींना इम्प्लांट पद्धतीचा वापर करून एका दिवसात संपूर्ण दात बसवण्याची सोय. नवरदेव आणि नववधूसाठी स्पेशल डेंटल ट्रीटमेंट पॅकेज, डायबिटीज मुळे दात गेलेल्या पेशंटसाठी सुद्धा इम्प्लांट ट्रीटमेंटची सोय आता नव्या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज. मकानदार मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, स्टेशन रोड, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर.